तुम्ही पक्षामध्ये घेतलं, आमदारकीचं तिकीट दिलं, मी तिकीट दिलेलं नाही. एक जरूर आहे, वकील चांगला लावला की यश मिळतं. पण मी जिल्हा कोर्टामध्ये वकिली मीच केली, हायकोर्टामध्ये अपील झालं, हायकोर्टामध्ये वकिली मीच केली, सुप्रीम कोर्टामध्ये वकिली केस केली. त्यामुळे वकील कोण लावावा याचा नक्की विचार ज्यांनी त्यांनी केला पाहिजे. खरं म्हणजे साहेब पक्षामध्ये आल्यापासून त्या दिवशीपासून माझी धडपड होती की आपण बसवराजींना कुठेतरी सेटल केलं पाहिजे. धाराशिव, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विक्रमी मतांनी विजयी झालेल्या आमदार बसवराज पाटील यांच्या सन्मानार्थ धाराशिवच्या उमरग्यात आयोजित भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात आमदार अभिमन्यू पवार यांनी निवडणुकीमागील अनेक राजकीय घडामोडींवर भाष्य केले, तर भगवंत खुबा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. यावेळी सत्कारमूर्ती आमदार बसवराज पाटील यांनीही आपल्या राजकीय प्रवासातील आठवणींना उजाळा दिला. श्रमजीवी परिवार आणि उमरगा जनता सहकारी बँकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सन्मान सोहळ्यात राज्यातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार होते. मी साहेबांना भाजपमध्ये घेतलं नाही, उमेदवारीचं तिकीटही दिलं नाही, पण जिल्हा न्यायालयापासून सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांची यशस्वी वकिली केली, त्यामुळेच हे यश मिळालं. म्हणून वकील चांगला असावा असा सल्ला आमदार अभिमन्यू पवार यांनी आपल्या भाषणादरम्यान दिला. की तुम्ही पक्षामध्ये घेतलं, आमदारकीचं तिकीट दिलं, मी तिकीट दिलेलं नाही. तिकीट माननीय नितीन नवीन साहेब, माननीय मोदीजी, माननीय अमित भाई आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्याला तिकीट दिलेलं आहे. त्यामुळे तो दावा तुमचा मी खोडून काढतो. एक जरूर आहे, वकील चांगला लावला की यश मिळतं. वकिली कोण करतंय याला खूप महत्व आहे. म्हणून मी जिल्हा कोर्टामध्ये वकिली मीच केली, जिल्हा कोर्टामध्ये जिंकलो, हायकोर्टामध्ये अपील झालं, हायकोर्टामध्ये वकिली मीच केली, तिथंही जिंकलो, सुप्रीम कोर्टामध्ये वकिली केस केली, सुप्रीम कोर्टामध्ये जिंकलो. त्यामुळे वकील कोण लावावा याचा नक्की विचार ज्यांनी त्यांनी केला पाहिजे. आणि मी हे दावा पूर्णपणे खोडून काढतो तुमचा की पक्षामध्ये घेणारे भगवंत खुबा साहेब आहे, मी नाही घेतला. खुबा साहेब दिल्लीहून आले साहेब, मी मुंबईहून नाही आले. बसवराज पाटील दिल्लीवरून ना मुंबईला आलेले आहेत, मुंबईहून दिल्लीला नाही गेले. त्यामुळे भगवंतजी खुबा साहेबांचं मी मनातून अभिनंदन करेन. त्याने एका चांगल्या नेत्याला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश या निमित्तानं दिला आणि चांगला नेता या दोन्ही जिल्ह्याला आम्हाला मिळाला. याबद्दल खुबा साहेबांना मी खास बोलवलंय. पुढे बोलताना आमदार अभिमन्यू पवार यांनी बसवराज पाटील यांना भाजपमध्ये आल्यानंतर योग्य जबाबदारी मिळावी यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असल्याचे सांगितले. खरं म्हणजे साहेब पक्षामध्ये आल्यापासून त्या दिवशीपासून माझी धडपड होती की साहेबांना मी साहेबांना सांगायचं, साहेब आपण बसवराजींना कुठेतरी सेटल केलं पाहिजे. साहेबांना माझा कायम आग्रह असायचा. विचारा सगळ्या समोर लोकसभेचं तिकीट सुद्धा आमच्या साहेबांनी त्यांना ऑफर केलं होतं. खुबा साहेब तुम्ही होता, आपण दोघंच गेलो होतो साहेबाकडे. साहेबच नको म्हणले, मी काय करणार त्याला. शिरीष पाटील बघा आमच्या, हे दोघं तिघं. नंतर निवडणूक आली विधान परिषदची, मी साहेबांना घेऊन गेलो, आम्ही दोघंच गेलो साहेबाकडे. साहेब म्हणले बसवराजजी ही निवडणूक टर्म छोटी आहे, 14 महिन्याची टर्म आहे, तुम्हाला आता पाहिजे का सांगा, पुन्हा डबल करणार नाही. नको साहेब म्हणले आम्हाला. आणि यावेळेस मात्र साहेबांनी सांगितलं होतं. तुम्हाला हेही प्रामाणिकपणे सांगतो, अनेकांचा गैरसमज आहे. अनेक जण मला म्हणतात की भाजपने शब्द पाळला. भारतीय जनता पार्टीने बसवराजजींना प्रवेश देत असताना कसलीही अट घातली नव्हती.
मी आता क्लिअर करतो सगळ्यांना, ना साहेबांनी अट घातली ना पक्षाने अट घातली. हा, एक जरूर झाला, माननीय मुख्यमंत्री एवढे बोलले की योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य सन्मान देऊ. त्यामुळं पाटील साहेब, मी तिकीट दिलेलं नाही. मी फक्त साहेबांना विनंती केली, तिन्ही साहेबांना, हे चांगलं राहील आणि मी कोणाला विरोधी केला नाही. पण पाटील साहेबांचे ऍसेट काय आहे ते मला माहिती आहे, ते मी पक्षाला नक्की सांगितलं. दरम्यान विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार पवार यांनी मोठा खुलासा केला. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आपण प्रयत्न केले होते, मात्र निवडणूक झाल्याने विक्रमी मतांनी विजयाची नोंद करता आली, असेही ते यावेळी म्हणाले. खरं तर लढाईच होऊ नये असं मला चाललं होतं, पण साहेब म्हणले जाऊ दे आता लढू. मी तोही प्रयत्न केला होता. मी साहेबांना त्याला माहिती आहे, साहेबांना विचारलं, साहेब म्हणले जाऊ द्या लढू आपण. तर त्यानंतर फिरणं होतं आपलं, भेटीगाठी होतात, म्हणून हे आम्हाला आनंद झाला आणि हे बरं झालं लढाई झाली. आपल्याला विक्रम प्रस्थापित करता आला. बिनविरोध लढलो असतो तर विक्रम झाला नसता. आणि आज आपला विक्रम येणाऱ्या काळामध्ये मला वाटत नाही कुणी उमडलं म्हणून एवढा मोठा विक्रम आपण करून ठेवला. 750 मताची 700 मताची लीड आहे. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी आपल्या भाषणात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केला. राम मंदिरासाठी योगदान न देणारे आणि मंदिराला भेटही न देणारे आता राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. जे राम मंदिरला एक पैसा चंदा दिले नाहीत आणि रामला राम म्हणून मानले नाहीत, जसं उद्धव ठाकरे साहेब कधी राम मंदिरला गेले नाहीत, एक पैसा चंदा दिला नाही, तर आता त्यांनी राम मंदिर चंदा चोरीचं त्यांनी खूप मोठ्या आवाजाने बोलतात. आत्ता कुठून त्यांना सनातन धर्म, हिंदू संस्कृती आणि श्रीरामवर एवढं आपुलकी कसं का आलं, विचार करण्यासारखं आहे. सत्काराला उत्तर देताना आमदार बसवराज पाटील यांनी आपल्या राजकीय प्रवासातील 1999 मधील आठवणींना उजाळा दिला. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचा उल्लेख करत माझे राजकीय गुरु शिवराज पाटील असे ते यावेळी म्हणाले. मला आठवतंय 1999ला ज्या वेळेला मी मंत्री झालो त्यावेळेला उमरगामध्ये माझे गुरु शिवराज पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला होता. त्यांचा आशीर्वाद, त्या कार्यक्रमाला सगळीच मंडळी, दिलीपराव देशमुख, इतर सगळी मंडळी उपस्थित होती. त्याच्यानंतर मला वाटतं पहिल्यांदा हा सत्कार मी स्वीकारतो आणि आजचा हा सत्कार म्हणजे एक मोठा माझ्यावरती टाकलेला विश्वास आहे. काय वाटतंय मला माहित नाही की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रांताचे अध्यक्ष चव्हाण साहेब, बावनकुळेजी, विशेष करून मुख्यमंत्र्यांनी फार मोठा विश्वास आमच्यावरती टाकला. कार्यक्रमात विविध राजकीय नेत्यांनी बसवराज पाटील यांच्या विजयाचे कौतुक करत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रतिनिधी सचिन बेदरे, उमरगा, धाराशिव.